बच्चू भाऊ सारख्याचा आघात आपल्या सारख्या शेतकऱ्याच्या डोक्यावर आहे. म्हणून आत्महत्या नाही करायची आपल्याला जराचं आहे. आणि आज जे आम्हाला इथं बोलावलं आपण आलो आहे आणि उद्याही लोक येणार आहे. बरेच ठिकाणी ओळखलेले आहेत. अशा वेळेला जागोजागी लोक आता अंजनगावून फोन आला होता 4 लोकांचा. आता अंजनगावून फोन आला होता 4 लोकांचा. तरी या प्रशासनाला जागा नाही भाऊ, हे लोक जाग येत नाही. आता नवीन ऐकलं तर कोर्टाचा निर्णय आला. अरे कोर्ट बनाचं याच सरकारचं याच बेमानीचं कोर्टानं कधी आमच्या इकडे पाव का 12 शेतकरी रोज आत्महत्या करते. मग हे मंत्री संत्री झोपले आहे का? आम्ही शेतकरी मराठी पैदा झालो काय हे तरी सांगायला पाहिजे होतं. अरे आम्ही आज बच्चू भाऊंना जे आंदोलन उभं केलं यासाठी महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी ताकदनं उभं होऊ आणि आपली हक्काची मागणी करून घेतल्याशिवाय राहू नये एवढं तुम्हाला सांगतो. पण प्रत्येकानं खूप मेहनत घेतली आहे. बसा, आम्हाला तुमच्यापासून खूप अपेक्षा आहे. आम्हाला असं वाटत असलं का देवेंद्रजी फडणवीसच येणार आहे, पण देवेंद्र फडणवीस नाही आले. खासदार अमरजी काळे इथे आलेले आहेत, त्यांच्या टाळ्या वाजवून स्वागत करा. आमचे सलीलजी देशमुख पण आलेले आहे. काल अनिल भाऊ पण आलेले होते. सलील भाऊचे पण टाळ्या वाजवून स्वागत करा. मला वाटते हा अमरजी बोला. सलील बोल. संजय देशमुख बोला. थोडं शांत राहा, बसा. थोडे मागं झाले ना तर इथे प्रमुख पाहुण्याला बसताना थोडे गोंधळ दिसतात. मागं मागं काका व्हा ना मागं थोडं. तुम्ही तिकडून मागं व्हा ना दादा. अरे मागं व्हा ना, मला हटकं पण लागते. तुम्ही मागं प्रत्येक मागं ते सगळ्यांनी मागं करतो. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, छत्रपती शिवराज, बाळासाहेब आंबेडकर, महात्माजी, बाबासाहेब सावित्रीबाई फुले आणि तुमच्या आमच्यासाठी त्यांनी देहाचं बलिदान केलं. माझं सर्व शहीदांना नतमस्तक होतो. वो भारत माता की, भारत माता की. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणायचे, कच्चा माल मातीच्याच भावे पक्का होताची चौपटीनं घ्यावे. एका दाण्याचे 100 दाणे करणारा सगळा शेतकरी मित्र माझा इथं उपस्थित आहे. अनेक दिवसाची ही पीडा आहे. एका दिवसाची, एका महिन्याची, एका सीझनची, एका वर्षाची पीडा नाही. ही अनेक दिवसाची पीडा आहे. ही पीडा या बच्चूभाऊंच्या सर्व जनसामान्याच्या सभेमुळे आणि सर्व शेतकऱ्यांच्या नेत्यामुळे एकत्र झालेली आहे. आज इथे विविध पक्षाचे खासदार, आमदार, माजी आमदार आपल्यासाठी एकत्र झालेले आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. जे महाराष्ट्रात कधीच घडलं नाही ते या ठिकाणी आज इतिहास घडतोय का सर्व शेतकरी नेते आणि विविध पक्षाचे आमदार, खासदार इथं आले. मला असं वाटतं इथं असलेल्या सर्व वेगवेगळ्या पक्षातले कार्यकर्ते देखील आहेत, ते शेतकरी आहेत. त्यांचं दुःख देखील तेच आहे. भारतीय जनता पार्टीला मतदान करणाऱ्या त्या शेतकऱ्याचं जे दुःख आहे ते आपलं दुःख आहे. त्याच्या मनातल्या त्याच भावना ज्या मनात बच्चूंच्या, अमर काळे साहेबांच्या, सलीलच्या, उन्मेष पाटलांच्या, विविध नेत्यांच्या मनात आहे. त्यामुळे हे आंदोलन आपल्याला यशस्वी करायचं आहे. ते तुमच्या आमच्या ताकदीवर आहे. तुम्ही जर व्यवस्थित, आपण प्रत्येक पाऊल व्यवस्थित जर टाकल्या गेलं तर हे सरकार झुकल्याशिवाय राहणार नाही. हे सरकार इतक्या लवकर वाकल असं वाटत नाही. हे वाकवा लागल. गेंड्याची कातडीचं सरकार आहे. त्याला बाण जरी मारला, इंजेक्शन जरी टोकलं, तलवार जरी मारली
तरी ते जुमानणार नाही. त्यामुळे तुमचा आमचा संयम अतिशय महत्वाचा आहे. कोणत्याही अफवांना बळी पडू नका. इथं बसलेले काही कलाकार होते अमर बाबू, इथं बसलेले कलाकार काही चर्चा करत होते. माझ्याकडे फोटो आहे. ते म्हणत होते का हे आंदोलन संपलं. हे हरामखोर पोलीसवाले हे त्यातली औलाद असतात. मंडपात गेल्यानंतर तिथल्या आंदोलकाला आंदोलन तुमचं संपलं. इकडे काही लोकांनी चर्चा केली का आंदोलन संपलं. ते सारे मातरचोद त्या तिथं गेल्यावर सांगून राहिले लोकांना की आंदोलन संपलं. काही आंदोलकाने रोखून ठेवलं. त्यामुळे तुम्ही जिथं उपस्थित आहे तेवढाचा संयम अतिशय महत्वाचा आहे. निर्णय नेते घेतील, आपण सर्व मिळून घेऊ. काही कोर्टाचे निर्णय आले त्या निर्णयाला मान सन्मान देऊन आपण पुढचा आपल्या आंदोलनाचा पवित्र कसा करायचा हे आपण ठरवू. शांतता व्हा. जानकरजी आल्या, जानकरजींना येऊ द्या. तुम्ही बसून जा. बसून सचिन बसून जा. सगळं बसा ना. मागे मागे व्हा. सचिन मागे मागे तर शांततेने व्हा. हे आपलं आंदोलन आहे दादा. या प्रेसवाल्यांना येऊ द्या. ते प्रेसवाले जर बातमी दाखवतील तर त्या लोकांना माहीत पडलं. त्यामुळे यायला कुठल्याच प्रकारचा तुम्ही त्रास देऊ नका दादा. तुम्हाला प्रवीण भाऊ तुम्ही बसा. तुम्ही बसा ना. हो चेष्टेवाले भाऊ बसा. शांततेने शांतते. हो दादा एकदम शांततेने घ्या. बोलो भारत माता की, भारत माता की. त्या प्रेसवाल्या बंधूंना थोडं डिस्टर्ब करू नका. एकदम शांत. सचिन यांना बोलू. तो गाडीवाला भाऊ तो पाठवायचा तू बसता. ते लोक जमिनीवर बसले. जे लोक संसदेत काम करतात, विधान भवनाच्या सभागृहात काम करणार ते लोक जर जमिनीवर बसून तू आम्हाला जमिनीवर करतात. पण तुमचं आमचं नातं जमिनीशी आहे. नेत्या उभ्या एखाद्या व्यक्तीशी त्यामुळे बसा. तुम्ही बघा प्लीज बसा भाऊ. प्रेसच्या मागचे असणार लोक बसा. बसा सगळेजण. तुम्ही बसा. बसा तुम्ही बसा. ज्यांना बसता येईल त्याने बसा. उभे राहा. तुम्ही बसा. बसा बसा बसा. थांबा थांबा. तो चष्मेवाले तुम्ही बोलू नका. तुम्ही बोलू नका. शाबास. शांत करा. शांत करा. तुम्ही मोबाईल लावून खाली बसा. जी7 वाले ऑनलाईन प्रॉडक्ट याचे मायबाप वरत चालले गेले. त्याच्या मायबापाला गाणं घासून असून त्याच्या धोत्राचे पूर्ण चूर्ण झालं. हे दुःख इथं माझ्यासाठी आम्ही चाललो. मायावर 10 लाखाचं कर्ज आहे. मायबाप तो टेन्शनधारी होता म्हणून विसरलो. आता बच्चू माझी कंडिशन मी राहिली. सोयाबीन पिकणारे 2 एकरात 6 कट्टे सोयाबीन झाला. जी7 खाली बसा. हे सारं तुमचं दुःख या महाराष्ट्राच्या रस्त्यावर उतरलेलं आहे. फडणवीस सरकारला आता विनंती करतो की न्यायालयाचा तुम्ही सहारा घेऊ नका. नाहीतर रामगिरीवर हा तांबा गेल्याशिवाय राहणार नाही. आर पारची लढाई जे होईल ते होईल. होईल तुमच्या आमच्या मुळे दाखल. पाऊस आल्याने येणार. पण आर पारची लढाई आपण करू. हे सर्वजण बसले. याचा मान सन्मान आपण करू. ही आपली ताकद आहे. इथं बसलेला एक व्यक्ती ताकद आहे. आपण एकटं लढू शकत नाही. संवाद लढायला लागला. तो एकटा व्यक्ती जर तिथं आपल्या विरोधात पडणार आहे वरचे.
मोठ्या गाड्या हे झाली का ते झाली का ते आमच्या मतदारात आपला सगळ्या गाड्या दिव्यांना आता दुसरी गाडी कोणती अहो, एका पांढरून ये ना आहे, दुसरी ये ना आहे. ती संपली. थोडंहून लागलं आणि त्याच्या आलो आणि देवा भाऊ म्हणत होते अजित पवार म्हणते 7-12 कोरा होणार नाही. अबे 7-12 कोरा तो बापाने करा लागो, मोदीच्या बापाने 7-12 आमचा तर होईलच. मागच्या अरे चालू 7-12 करा लागत. काय गतुरी आहे का लोक कास्तकाराजवळ? गतुरी आहे का? अहो 2 पोतं कर्ज भरत कसं हे तर मी घेते कर्ज थकी का तो काहीच मिळणार भरून जाणार झालं नाही. मी माझा बंद करतो. जय जवान, जय जवान. हॅलो हॅलो एक तास मला वाटते मंत्री महोदय दिले त्याच्यासाठी तुम्ही खाली बसले ते आल्यावर तुम्हाला होईल आणि ते आल्यावर सर्वच जागा हॅलो 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 बच्चूभाऊ म्हणे मंत्री आल्यावर खाली बसा. बच्चूभाऊनं हुकूम केला तर यायला आपण पूर्ण जमिनीत जाणल्याशिवाय राहून फक्त भाऊचा हुकूम पाहिजे. बरोबर आहे का नाही? 100% ना. धन्यवाद. माजी खासदार उमेशजी पाटील जळगावून आलेले आहे. मला आमचं जळगावला आंदोलन झालं होतं ते उद्धव बाळासाहेब सेनेचे पण तिथे संपर्क आहे. वाटतं त्यांनी सुद्धा त्यांचं मनोगत आपण तिथं ऐकून घेतलं पाहिजे. आमचे उमेशजी पाटील माजी खासदार जळगाव. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मच्छीमार, मेंढपाळ या सगळ्यांच्या स्वाती आंदोलन आज आपल्या केवळ विदर्भात नाही महाराष्ट्रात भारतामध्ये ज्याची चर्चा होते त्याचा धाक या सरकारला पडला अशा या आंदोलनाचं नेते बच्चूभाऊ एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.
शेतकरी दिव्यांगांचा व्हिडिओ बच्चू कडू सोबत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी लढा देणारे माजी खासदार राजू शेट्टी साहेब आहेत. त्यांच्यासाठी तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हे नेते आपल्या सगळ्यांच्या प्रश्नांच्या साठी अहोरात्र जगत असताना या ठिकाणी नेतृत्व करून तुमच्या आपल्या परिणाम माझ्याकडून न्याय देण्यासाठी या ठिकाणी नेतृत्व करत आहेत. सोबत सर्व समोरचारी महादेवजी जानकर साहेब देखील या ठिकाणी त्याच्यासाठी तर टाळ्या झाल्या पाहिजे. मग आमचे युवा नेते डॉक्टर साहेब असतील, मोहम्मद नाशिक या ठिकाणी उपस्थित सर्व शेतकरी भावांनो लक्षात घ्या. मी तुम्हाला पुन्हा मगाशी बच्चू मी 2 मुद्दे मांडले यांना. जळगाव जिल्ह्यामध्ये बच्चू आले. शेतकरी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून हजारो शेतकरी कलेक्टरच्या कारणात आम्ही चालू केलो. भाऊ लक्षात घ्या. भाऊ 75,000 शेतकऱ्यांना 500 कोटी रुपयाचा या बच्चूच्या नेतृत्वाखाली लढा यशस्वी झाला. याचा लढा देणारा बच्चू आणि म्हणून 7-12 कोणा करायचा असेल, दिव्यांगांना न्याय मिळवायचा असेल, आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न्याय मिळवायचा असेल, संघटक परिचालकांना न्याय मिळवायचा असेल, या सगळ्यांना जर न्याय मिळवायचा असेल तरी लढाई आता सुरू झालेली आहे. भावांनो लक्षात घ्या. आज भाऊ मला फक्त एकच या ठिकाणी विषय मांडायचा आहे. भाऊ लक्षात घ्या. पैसे नाही म्हणता पैसे, बरोबर आहे. मी मगाशी उदाहरण दिलं तुमच्या लक्षात आहे का? एकट्या पुणे रिंग रोडवर टेंडर जसं हे म्हटलं ना, आता कुठलं टेंडर सांगितलं येते आता पैसे मेळघाटचं टेंडर त्या ठिकाणी सांगता येते की एवढ्या मोठ्या कोटी रुपयाचं टेंडर काढणाऱ्यांना पैसे आहे का? साध्या एकट्या पुणे रिंग रोडचं टेंडर 7,000 कोटी रुपयाचं 40% आबावणे म्हणजे 30-35 कोटी रुपये आबावणे यांनी दिलं. तेव्हा या हरामखोराजवळ पैसे होते. मात्र शेतकऱ्यांचा कारभारा कोणाला पैसे नाही. हा आठी शर्ती हा देवा भाऊ नाव देवा काम राष्ट्र दर्शन करतोय. यावेळी आता भानावर आणण्यासाठी भावांनो लक्षामध्ये घ्या. देवा भाऊला ही पुण्याची संधी मोदीच्या भाषेमध्ये सांगतो, आपण औषध बदलतो भाऊ, सातवाडा कोणा करतो इतिहासात नोंद होईल. त्याचा मुख्यमंत्री होता भारताचा की त्याच्या कालावधीमध्ये नागपूरचा असताना शेतकऱ्यांचं आंदोलन झालं आणि आता काळा खुट्ट मुख्यमंत्री कालावधी नोंद येईल. आज भावांनो मला आपल्याला विनंती करायची की आपण पहिला दुसरा दिवस तिसरा दिवस जेवढ्या ताकदीने आपण बच्चू उलटा आणि या शेतकरी नेत्यांच्या मागे उभं राहू तेवढ्या ताकदीने आपले प्रश्न त्या ठिकाणी सुटणार आहे. माझी विनंती आहे, पूल थापा दिले जातील या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही येत असताना रस्त्यामध्ये आम्हाला सांगण्यात आलं की आंदोलन संपलं, येऊ नका. आंदोलन संपलं म्हणजे 4 वाजता बच्चू मुंबईला चालले म्हणून परत शेतकऱ्यांना रस्त्यावर बोलून सांगत होते. माझी विनंती आहे, हे भाजपाचे भाट बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतील. हे भाजपाचे भाट तुमच्या आमच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतील. हे भाजपाचे भाट तुमच्या आमच्या एकजुटीमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. माझी तुम्हाला शपथ आहे, तुमच्या आई वडिलांची, आपल्याला या आंदोलनात कार्य निर्माण द्यायचं नाही. कुठल्याही बुद्धी भेदाला आपल्याला बळी पडायचं नाही. आपल्याला ताकदीने आपल्याला जोपर्यंत आपले सर्व नेते सचिव आणि या ठिकाणी आलेले आपल्याला आदेश देत नाही तोपर्यंत आपल्याला या आंदोलनात आपल्याला जायचं नाही. भावांनो आज महाराष्ट्र सरकार आज आपण हे कधी बघतोय. काल या ठिकाणी शेतकरी हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत आणि महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी अतिवृष्टीमध्ये काळे दिवाळी शेतकरी साजरा करतोय आणि एका बाजूला भारतीय जनता पार्टीचं कार्यालयाचं भूमिपूजन करत आहेत. अरे सागर तुम्ही महाराष्ट्रासाठी काम करता का त्या भारतीय जनतेसाठी काम करताय? यांना शेतकऱ्यांचं दिव्यांगांचं माझ्या कामगारांचं
तरुण पिढी शेतकरी यांच्या झेंड्याच्या आड दमणार नाही. भावांनो लक्षामध्ये घ्या. ही वेळ आली आहे बच्चूभाऊच्या मागे काय पाणी उभे राहायची. ही वेळ आली आता या शेतकरी नेत्यांच्या खांद्याला लावून लागण्याची. त्यामुळे काही झालं तरी आपण या ठिकाणी हा लढा ताकदीने लढायची शपथ आपण घेतली. इतिहासात नोंद होणार आहे. मगाशी माझा तो आदिवासी नेता बोलवते खरे इतिहासात नोंद होईल. पुढची पिढी विचार 2025च्या शेतकरी आंदोलन राजू शेट्टी जानकर या नेत्यांनी केलं तेव्हा माझा भाग होता का नाही ती नोंद होईल. तेव्हा तुम्ही गर्वाने सांगाल त्या आंदोलनाचा मी साक्षीदार होतो. या क्षणाचा आपल्याला साक्षीदार व्हायचं भावानं शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांतीचा म्हणून काही मतदानासाठी आमदार खासदार निवडणुकीसाठी नाही. हे आंदोलन शेतकऱ्यांच्या दिव्यांगांच्या शेतमजुरांच्या कामगार ग्रामपंचायतच्या संवेदनशील माणूस आहे. त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आणि त्या आंदोलन केलं आणि आता संवेदनशील माणूस आपल्याला घातला. राजू शेट्टी साहेब जानकर साहेब तुम्हाला देखील धन्यवाद देईल. काळ्या म्हाताऱ्यापासून या ठिकाणी आलेल्या पवार साहेब असतील आमचे रामदेव साहेब असतील आमचा युवा नेता शेतकऱ्याचा मुख्य सगळ्यांना धन्यवाद देईल. सगळ्यांनी नेतृत्व केलं पुढे आला आमच्या शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या. भावांनो माझी आपल्याला विनंती आहे. ऊन येऊ द्या पाऊस येऊ द्या वारा येऊ द्या वादळ येऊ द्या आम्ही हटणार नाही. हात वर करा. हाताची पाची बोट वर घ्या. वादळाकडे आम्ही हक्काने शपथ घ्या आणि बच्चूभाऊच्या मागे करण्याचा धोका द्या. शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा भावांनो या जेव्हा भाऊची कहाणी ऐकली जेव्हा भाऊची कहाणी सभागृहामध्ये भाषण करायचं आम्ही प्रेमात पडत होतो की अरे काय हुशार केलं. ही सगळी हुशारी या दिल्लीच्या दोन व्यापारामध्ये भाऊ लागले. लंबा लावला वेगळं विदर्भ करू एक काही पार करू पत्रावर प्रक्रिया करू शेतकऱ्यांना कर्जाच्या कक्षामध्ये आणू सावकाराच्या कक्षेच्या बाहेर टाकू आत्महत्येच्या बाहेर आणू सत्ता बोलण्यासाठी हा भाऊ सगळं मगाशी माझी कोल्हापूरची काही तेव्हा बोलत होती अक्षरशः भावांना माझी सुदैवाने आजपर्यंत महाराष्ट्राचा शेतकरी एकवटला आहे. कोणत्याही पक्षाचा असू द्या कोणत्याही जाती धर्माचा असू द्या तो एकवटला आहे. तो प्रामाणिकपणे आंदोलनाचा मागे उभं राहिला. त्या जळगाव जिल्ह्यामध्ये रस्त्यारोपण झाला. आज आम्ही एक असताना आठवड्यात रस्त्यारोपण केलं होतं. गावगावी रस्त्यारोपण सुरू झालं. गावोगावी शेतकरी पेटतात. आपल्याला हे जे नागपूरचं केंद्र भाऊ नियोजक अभिनंदन आम्हाला करायचं हे भारताचा केंद्र म्हणजे नागपूर. या RSS वाल्याकडे गहाण ठेवलेलं भाजपची कृती जर भांडवल आणायचं असेल तर नागपूरमध्येच आपल्या शेतकऱ्यांना सपोर्ट करावा लागेल. आणि म्हणून आज या सगळ्यामध्ये आमच्या निंबाळकर बंधू कांद्यासाठी आंदोलन केलं. नाशिकहून शेतकरी आला इगतपूरहून शेतकरी आला धुळ्याहून आला आमच्या जळगावचे या ठिकाणी आमचे महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष आले. या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने पुन्हा एकदा आपल्या माता भगिनी दिव्यांग बंधू भगिनी तरुण भावांचं अभिनंदन करतो. तुम्ही ज्या जोमाने त्या ताकदीने आंदोलनात तीच ताकद या नेत्याच्या घरात म्हणून तुमचा आपला साथ म्हणून तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि सांगतो धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. कालपासून वेगवेगळे स्पीकर खराब झाला आहे.
शेतकऱ्याचा जोश असा शेवटपर्यंत आपला 7-12 कोरा होतपर्यंत कायम राहिला पाहिजे. राहणार का? राहणार का? राहणार का? शाबाश, सलाम तुमच्या जिद्दीला. या देशामध्ये जाती धर्म याच्यात भांडण लावून आंदोलन घडवले जाते, पण आमचा शेतकरी मायबाप रक्ताचं पाणी करते, त्या वावरात मरमर करते, पण त्याची बाजू कोणी घेत नाही. ती बाजू बच्चू भाऊने उचलून धरली. म्हणून बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो. आमच्या देवाभाऊचं नाव देवा आहे, पण अजिबात देवासारखं वागत नाही. नाव देवा आहे, देव तरी प्रसन्न होतील. या एकही नाही होत राहिला. अरे कमीत कमी नावाचा तरी अपमान नको करू तुझ्या, बरोबर नाही का? कमीत कमी नाव देवा आहे, देवासारखा वाघ. मागचे लोक आहे, तुम्ही बसा थोडेसे, आपली गर्दी दिसत नाही. थोडसे बसायला दे. पिकं बोलून खराब होऊ. बसा खाली. आणि कोणीतरी फोन केला समृद्धीच्या घरात, मी जाऊन पाहून आलो. 25 किलोमीटर एक दिवस तरी भिडलो, प्रशासन तरी मिळत नाही. शेतकऱ्याची का ताकद आहे हे तुम्ही दाखवून बोलली. असे चित्रा या देवा भावनेमुळे आपल्या अन्नात आलं तर काहीच नाही सांगा. म्हणून देवा भावना काल आपल्याला बोलावलं, म्हणजे पाहुणचार आहे म्हणजे तुम्हाला सारे जवाई बोलावले. मला वाटलं का जवाईले कपडे गिफ्टे टेरेस करून शेतात येते का आता दिवाळी. देवा भाऊंना त्याच्या देवगिरी नावाच्या बिल्डिंगचे लावून ठेवले, समोर पोलीस लावून ठेवले. पण त्याने माहीतच नाही का त्याच्या देवगिरीवर आपण जाणारच नाही. त्याचा देव आपण पहिलेच ठेवून टाकला येतो. आणि चारही बाजूला आपण त्याने का केलं? का केलं? हे आता थोड्या वेळात 2 मंत्री येणार आहे, ठीक आहे, चर्चा करण्यासाठी. त्याने लक्षात आलं का आंदोलन पुन्हा जास्त काय राहिलं तर चिघळीच असते. म्हणून हे तुम्ही जे सर्व लोक आले आपल्याला म्हणजे 7-12 किती म्हणलं त्यानं कोरा 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 घंट्यानं 1 लाख केला नाही. म्हणून आपलं मतदान घेतलं ना. माझ्या बाप रात्रंदिवस वावरात बरोबर पडते. आता तुम्हाला सांगतो, आता कापूस निघाला आपला. कापसाने हमीभाव आहे 8,880 रुपये आणि कापूस चालला आपला 5,500, 4,000, 6,000 चालला का नाही? CCI खरेदी करते. CCI सेंट्रल कॉटन इन्स्टिट्यूट. मला CCIला या नरेंद्र मोदीनं कमी 50% केली. एकरी 12 क्विंटल 10 क्विंटल कापूस पिकते. 12 क्विंटल जरी पिकला तरी 30 क्विंटल कापूस झाला का नाही? CCIची प्रति हेक्टरी खरेदी 30 क्विंटल होती. या गाडीवाल्या खोट्यानं यावर्षी CCI प्रति हेक्टरी खरेदी फक्त 14 क्विंटल केली. किती क्विंटल? म्हणजे तिकडं नरेंद्र उडा बसलाय आणि इकडं देवेंद्र बसलाय. बरोबर आहे का नाही? हे तो किती बदमाश आहे. हे साले मुके आलेले धार्जिने आहे. यायचे जवाई तुम्ही नाही वय, यायचे जवाई वय मुक्या अन्या. तुम्हाला फक्त नावाने जवाई ठेवलं नाही, जवायले पायदुवाले पाणी दिलं असतं का नाही?
तिथं बसवलं रस्त्यावर, बसवलं का? हा, बघून घ्या तुम्हाला काय म्हणून राहिलो मी. तरी बटन दाबतात तिथं याला शिकवून दाबलं नसल तर हे चोराचं सरकार आहे. हा, हे लक्षात घ्या. आपली मागणी आहे आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे. का पाहिजे? आम्ही काही सालो हरामाचे पैसे ठेवायला पाहिजे. आमच्या मालाने भाव नाही भेटून राहिला. सोयाबीनचे हमी भाव आहे 5,320 रुपये. आमचं सोयाबीन चाललं 2,000, 2,500, 3,000. मी कास्तकार आहे. मी 2014 सोयाबीन विकलं 4,500, 5,000, 13 विकलं, 12 विकलं, 5,500. एक दिवस तरी भिल्ल प्रशासन तरी मिळत नाही. शेतकऱ्याची का ताकद आहे हे तुम्ही दाखवून बोलली. असे असेल चुका या देवा भावनेमुळे आपल्या अन्नदानाचं तर काहीच नाही सांगा. म्हणून देवाभावानं काल आपल्याला बोलावलं म्हणजे पाहुणचार आहे म्हणजे तुम्हाला सारे जवाई बोलावले. मला वाटलं का जवाई म्हणजे कपडे गिपडे टेरेस करून शेतात देते का पाहता दिवाळी. देवा भाऊनं त्याच्या देवगिरी नावाच्या बिल्डिंगचे लावून ठेवले. समोर पोलीस वाले लावून ठेवले. पण त्याने माहीतच नाही का त्याच्या देवगिरीवर आपण जाणार नाही. त्याचा गेम आपण पहिलेच करून टाकला येतो आणि चारही बाजूला आपण त्याने का केलं ला का केलं. हे आता थोड्या वेळात 2 मंत्री येणार आहे. ठीक आहे, चर्चा करण्यासाठी. त्याने लक्षात आलं आंदोलन पुन्हा जास्त काय राहिलं तर चिघळीच असते. म्हणून हे तुम्ही जे सर्व लोक आले आहे आपल्याला म्हणजे 7-12 किती म्हणलं त्यानं कोरा 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 घंट्यानं 1 लाख केलं नाही. म्हणा आपलं मतदान घेतलं ना. माझ्या बाप रात्रंदिवस वावरात बरोबर करते. आता तुम्हाला सांगतो आता कापूस निघाला आपला. कापसाले हमी भाव आहे 8,880 रुपये आणि कापूस चालला आपला 5,500, 4,000, 6,000 चालला का नाही. CCI खरेदी करते. CCI सेंट्रल कॉटन इन्स्टिट्यूट. मला CCIला या नरेंद्र मोदीनं कमी 50% केली. एकरी 12 क्विंटल 10 क्विंटल कापूस पिकते. 12 क्विंटल तरी पिकला तरी 30 क्विंटल कापूस झाला का नाही. CCIची प्रति हेक्टरी खरेदी 30 क्विंटल होती. या डाळीवाल्या गोष्टीनं या वर्षी CCI प्रति हेक्टरी खरेदी फक्त 14 क्विंटल केली. किती क्विंटल म्हणजे तिकडं नरेंद्र उभा बसलाय आणि इकडं देवेंद्र बसलाय. बरोबर आहे का नाही. हे पण किती बदमाश आहे. हे साले मुके आलेले खालची आहे. यायचे जवाई तुम्ही नाही वय. यायचे जवाई वय मुक्या अन्या. तुम्हाला फक्त गावाने जवाई ठेवलं नाही. जवायले पायवाले पाणी दिलं असतं का नाही. तिथं बसवलं रस्त्यावर बसवलं का. बघून घ्या तुम्हाला काय म्हणून राहिलो मी. तरी बटन दाबतात तिथं याला शिकवून दाबलं नसल तर हे चोराचं सरकार आहे. काय कोणते बोलून राहिले. हा, हे लक्षात घ्या. आपण
आहे आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे. का पाहिजे? आम्ही काही सालो हरामाचे पैसे ठेवणार नाही. आमच्या मनाने भाव नाही भेटून राहिला. सोयाबीनचा हमीभाव आहे 5,320 रुपये. आमचं सोयाबीन चाललं 2,000, 2,500, 3,000. मी कास्तकार आहे. मी 2014 सोयाबीन विकलं 4,500, 5,000, 13 विकलं, 12 विकलं 5,500. माझ्या बापाने चना विकला होता 5,850 रुपये 13 आणि 2,000ची ठिकाणघाट एपीएमसीची मनापाशी पावती आहे. मोदी सरकार चना केला असं वाटू का पळतो मालाचा हे लक्षात घ्या तुम्ही. हे आंदोलन तुमच्या भरोशावर आहे. इथून कोणी दाचलं येता. आता 3 आले जवळ त्या बहिणी घेऊन यायच्या. हे गरजेचं आहे. कारण हे आता 3 महिने आहे. ठीक आहे. लाडक्या बहिणीचे आहे ना. बहिणीने आंदोलनात बदल असला पाहिजे. जर सरकारनं आपल्या ठीक आहे मागण्या मान्य केल्या नाही तर आपण इथं आपल्या ठीक आहे आई बहिणी सहित इथं बसू.
त्यांनी आदेश आणला आहे. एक मिनिट. शांत राहा, शांत राहा. बरं, शांत राहा. बोला. तुम्ही बच्चूभाऊशी बोला फक्त. या ठिकाणी आपल्याला पोलीसला सहकार्य करायचं की नाही करायचं आहे? आम्ही 100% तुम्हाला सहकार्य करतो. तुम्ही आमच्या आंदोलन सहकार्य असू द्या. खाली बसा, खाली बसा, सर, खाली बसा. सगळे खाली बसा प्लीज. बसा, तुम्ही बसा. बैठो. तिथे राहा. तिथे जा. तिथे जा. तिथे जा. थोडं शांत बसा, खाली बसा. खाली बसा, खाली बसा. खाली बसा, शांत व्हा, शांत व्हा. खाली बसा, खाली बसा, शांत व्हा. थोडे शांत बसा. खाली बसा, खाली बसा. खाली बसा. खाली बसा, खाली बसा प्लीज. खाली बसा सगळे, शांत व्हा, शांत व्हा. खाली बसा. खाली बसा प्लीज. खाली बसा, खाली बसा. खाली बसा. अरे खाली बसा. खाली बसा. खाली बसा, खाली बसा. खाली बसा. खाली बसा. कोर्टाचा आदेश आलेला आहे आणि त्याच्यात म्हटलं आहे का टाइम्स ऑफ महाराष्ट्र ना बातमी कुठली होती? टाइम्स ऑफ इंडियाची बातमी आहे. ते बातमी वाचून न्यायालयानं त्याचा विचार केला, काय नुकसान होतं, कशा प्रकारचा त्रास लोकांना होत आहे. न्यायालयाचा आम्ही अवमान करू इच्छित नाही, पण रोज 12 आत्महत्या होते त्याच्या बातम्या ते न्यायालयाने एकही आदेश आतापर्यंत काढला नाही. एकही काढला. रोज आमचा शेतकरी मरतोय. म्हणजे न्यायालयाकडून आम्हाला या अपेक्षा होत्या का इथं मरणाऱ्या शेतकऱ्याच्या एकंदरीत बातम्यावरून एकही न्यायालयाने एकही आदेश काढावा नाही. आणि त्या आत्महत्या होऊ नये म्हणून आम्ही बसलो तर एका दिवसात आदेश न्यायालय काढतं कसं, याचाही खऱ्या अर्थानं आता चिंतन मंथन केलं पाहिजे. त्याचा तर प्रोटोकॉल आहे का न्यायालयाच्या बाबतीत आपण काही बोलू नये, पण दिवसांदिवस हा प्रकार जर वाढतच चालला तर मला वाटतं लोकशाहीचा आता घातक झालं की काय अशा प्रकारची व्यवस्था न्यायालयाच्या माध्यमातून होत असेल तर हे अतिशय वाईट आहे.
एका बातमीवरून न्यायालय आदेश करतं, निर्णय घेतं. आम्ही ते सगळं मानायला तयार आहे. पोलिसात आम्ही सांगतोय, आम्ही इथून तुम्ही म्हणाल तिथून जायला तयार आहे, पण व्यवस्था तुम्हाला जेलाची करावी लागणार. आम्ही इथून हटायला तयार आहोत. आमची व्यवस्था जेलात आपण करावी. न्यायालयाच्या म्हणण्यानुसार आम्ही हे जेलभरो आंदोलन करायला तयार आहे किंवा इथून हटायला तयार आहे, पण पोलिसांनी आम्हाला इथून कोर्ट न्याय आणायच्या जेलात नेण्याची व्यवस्था करावी. बरोबर आहे ना? जेवढी ताकद आहे तेवढी वापरा. आम्ही हात वरचे करून सरेंडर होऊन कोर्टात ताब्यात व्हायला तयार आहे. तुम्ही कोर्टाच्या आदेशाचं पालन करा, मी करतो, पण व्यवस्था जेलात करावी लागेल. बरोबर करावी. म्हणून आता आपण पोलिसांची वाट पाहू. पोलिसांची वाट पाहून त्याचं आपल्याला घेण्याची काय व्यवस्था करते, कारण कोणाकडून घाणं नाही आहे. आम्ही इथं थांबायची आमची मानसिकता नाही. न्यायालयाचा अपमान आम्ही करू इच्छित नाही, परंतु आता इथल्या सगळ्या व्यवस्था इथून आम्हाला कुठं न्यायचं आहे ती पोलिसांची जबाबदारी आहे. ती पोलिसांची जबाबदारी त्यांनी पूर्ण करावी. प्रत्येक कार्यकर्ता तुम्ही म्हणा त्या गाडीत बसायला तयार आहे, तुम्ही ते व्यवस्था करावी. बरोबर आहे. आता राजीव शेट्टी 2 शब्द बोला. या ठिकाणी बरोबर 6:02 कमी असताना पोलिसांनी हा आदेश आणून दिलेला आहे. 6:02 5:58 आपल्याला आदेश मिळालेला आहे आणि सांगितलेलं आहे की 6 वाजायच्या आत रस्ता रिकामा करा. आदेश आणून देणाऱ्याला इंग्रजांनी काढलंय का आदेश देणाऱ्याला इंग्रजांनी काढलंय मला काही कळालेलं नाही. नेमकं कोणी कुणाला काढते काही कळालं नाही. कारण संदर्भ सुद्धा एका इंग्रजी पेपरचाच घेतलेला आहे. इंग्रजी कुठला का असेल. तर मला असं वाटतंय की एका बाजूनं सरकार चर्चेची नाटकं करतं. आज सकाळपासून मंत्री येणार म्हणता इथनं निघून जा अशी ऑर्डर आली. म्हणजे याचा अर्थ या न्यायालयाच्या बाबतीमध्ये सरकारचा हे विसरून चालणार नाही आणि सरकारच्या मध्ये कोण आहे हे विसरून चालणार नाही. म्हणजे तुमचा 7/12 कोरा करायचा काय नाही हे त्यांनी आधीच ठरवलेलं आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीनं शिखंडीचा डाव खेळायला लागलेले आहे. मला सरकारमध्ये जे कोणी मोर्चे आहेत मला माहिती आहे. अशा पद्धतीनं शिखंडीचा डाव